नमस्कार, आपण पाहत आहात जागृत न्यूज। शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विजयकुमार माने यांचे कार्य अविस्मरणीय, मारुती चव्हाण यांचे प्रतिपादन। आलाटवाडी शाळेत सत्कार। विजयकुमार माने यांचा कार्यकाळ 6.5 वर्षाचा जरी असला तरी त्या काळामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये असेल किंवा इतर अनेक वेळेला शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कष्टपूर्वक आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करून शाळेचा दर्जा हा नेहमी चांगला ठेवला आहे। त्यांनी आपल्या कार्यकाळात खूप अविस्मरणीय असे काम केले आहे। त्याबद्दल हे विद्यामंदिर, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांचे नेहमी ऋणी राहतील असे प्रतिपादन आदर्श दूध संस्थेचे संचालक मारुती चव्हाण यांनी केले। हातकणंगले तालुक्यातील विद्यामंदिर आलाटवाडी या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षक विजयकुमार माने यांच्या बदली प्रीत्यर्थ आयोजित सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी शिक्षणप्रेमी शाहीर संभाजी माने हे होते, तर व्यासपीठावर शिक्षणप्रेमी धनपाल शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल पवार, सदस्य काजल माने, सुप्रिया पवार आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मुख्याध्यापक शशिकांत खांडेकर यांनी स्वागत केले। यावेळी बोलताना धनपाल शिंदे म्हणाले, विजयकुमार माने यांची मुलांच्या बाबतीमध्ये असणारी शिस्तबद्धता आणि शिकवण्याची पद्धत अगदी उत्तम अशी होती। त्यांचा शांत स्वभाव आणि कोणतीही गोष्ट हाताळण्याची पद्धत आम्हाला नेहमीच भावली असल्याने त्यांची आठवण नेहमीच राहील असे त्यांनी सांगितले। या प्रसंगी शाळेचे अध्यापक विजयकुमार माने यांचा शाहीर संभाजी माने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच नूतन शिक्षक विठ्ठल पुजारी यांचा मारुती चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सत्काराला उत्तर देताना विजयकुमार माने म्हणाले, विद्यामंदिर आलाटवाडी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना या शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी व ग्रामस्थ या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले आहे। म्हणूनच या सर्वांच्या सहकार्याने माझा कार्यकाळ यशस्वी झाला असल्याचे सांगून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी वैभव माने, बाबासाहेब मोरे यांच्यासह अन्य मान्यवर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। जागृत न्यूजसाठी आलाटवाडीहून योगेश माने।